हाय, मी आहे हर्षदा आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत ओल्या काजूची भाजी। तर इथे मी गरम पाणी आणि त्या गरम पाण्यात थोडे ओले काजूगर भिजत घातले होते, जवळजवळ अर्धा तासासाठी। तर हे भिजत घालण्यामागचं कारण हे की जेव्हा आपण ते ओले काजूगर सोलतो तर ते इझिली आपल्याला सोलता येतील, त्याला जास्त एफर्ट्स घ्यावे लागणार नाहीत। तर मी भिजत घातल्यामुळे हे पहा, असे पटापट माझे ओले ते काजूगर आहेत ते सोलून झालेले आहेत। काजूगर थोडेच होते त्यामुळे लवकर सोलून झाले। काजूगर सोलल्यानंतर मी कढई घेतली, त्याच्यामध्ये थोडं तेल ॲड केलं। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक कांदा ॲड केला। तो कांदा गोल्डन ब्राऊन कलरवरती छान परतून घेतला। कांदा गोल्डन ब्राऊन कलरवरती परतल्यानंतर एक टोमॅटो ॲड केला। टोमॅटो आणि कांदा याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि ते झाकून ठेवलं। ते झाकून ठेवलं ह्याच्यासाठी कारण ते छान एकजीव होतात। कांदा टोमॅटो छान एकजीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी माझ्याजवळ एक रेडी वाटण होतं, त्या वाटणामध्ये मी सुकं खोबरं, कांदा, आलं, लसूण आणि थोडी बडीशेप हे भाजून त्याची छान अशी पेस्ट केली होती। ती पेस्ट म्हणजे ते वाटण मी त्या कांदा टोमॅटोमध्ये ॲड केलं। त्याच्यानंतर थोडे ड्राय मसाले ॲड केले। ड्राय मसाल्यांमध्ये हळद, धने पावडर, जिरे पावडर आणि आपला कांदा लसूण मसाला। आपल्याला किती कमी तिखट हवं त्याच्यानुसार तुम्ही तो ॲड करू शकता। त्याच्यानंतर आपल्याला त्याची ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी किती हवी आहे त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे। आणि मी थोड्या वेळासाठी ती ग्रेव्हीला छान उकळी येऊ दिली, झाकून ठेवलं। ती ग्रेव्ही छान उकळल्यानंतर त्याच्यामध्ये काजूचे गर ॲड केले आणि पुन्हा ती ग्रेव्ही मी म्हणजे ते सगळं मिश्रण झाकून ठेवलं एक 7 मिनिटासाठी। 7 मिनिटांनी आपल्या ओल्या काजूगरची भाजी मस्तपैकी चविष्ट आणि चमचमीत दिसत आहे। आणि आजचा मेनू होता सलाड, त्याच्यानंतर वाफा आलेला गरमागरम भात आणि मस्तपैकी चपाती, सोबतच आपण आत्ता जस्ट बनवलेली ओल्या काजूगरची भाजी। तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुमची रेसिपी कशी बनली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा।